बेच्या बाबांना कळलं की तुमचा हा सीन चालू आहे. हायपोथेटिकल प्रश्न आहे, ठीक आहे. आणि बेच्या बाबांनी तुला घरी बोलवलं आणि म्हणाले, चिन्मय माझ्या मुलीच्या आयुष्यातनं निघून जायचं आणि हा चेक आहे 1 करोड रुपयाचा. चिन्मय विचार कर, मग बे येत राहतात, बे 3 सगळे, तर तू काय म्हणशील बेच्या बाबांना? नाही 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 बोलणार. काय म्हणशील? नाही, मला कॅश पाहिजे, चेक नको. 1.5 करोड मिळतील का नाही म्हणशील तू? नाही. का असं? का म्हणजे एकदम खरं प्रेम आहे की तुला वाटतं की तिचे बाबा मग हुंड्यात देतील 1 करोड? का नाही म्हणशील? गिफ्ट भेटू शकतं ना. हा, गिफ्ट. पण हे तू जेन्युइनली म्हणतोस, ठीक आहे, हा पार्ट इथपर्यंतच टाकू आपण. पण तू जेन्युइनली तुला वाटतं की तू नाही म्हणशील? हो. 5 करोड 23 वर्षाचा आहेस तू, पूर्ण आयुष्य पडलंय असं. मित्र म्हणते हे घे रे, हा घोटाळड्या, 100 रुपयासाठी हा बोलशील तू? त्यांच्याकडे 5 असले पण पाहिजे ना. आधी म्हणेन काका प्रूफ दाखवा, ती थैली आहे का? आता नाही म्हणतो, मग 5 करोडला बोलशील? तू टाकणार आहे का? हा, काय 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 म्हणता? हे टाकणार आहे का? आता त्याने नाही टाकलं तरी कळणार आहे की तुझं उत्तर काय होतं. नाही, या सस्पेन्सवर सोडून टाकूया आपण ना. पण ठीक आहे, त्याने उत्तर दिले, त्यासाठी त्याला पैसे देऊन टाकूया आपण ना. 1 करोड मधले जर 500 मायनस झाले तर किती बाकी राहतात? हे तुम्ही थांबा. 99 lakhs. एक मिनिट, कोण नाही म्हणाला का 99 lakhs नाही? एक मिनिट, हा, एक तू थांब, हा तू बोल. 1 करोड मध्ये 500 मायनस केले तर किती राहतील? तू बरोबर दे, मी तुला 500 देतो. हा, नाही तू एकदम ती झाली, किती राहतात बाकी? 1 करोड मधून 500 वजा झाले, काय माहिती? अरे तू शाळेत गेलीयस नाही का? नदीच्या बाजूला राहायचीस काय? सगळे मनात विचार करतात किती असेल तो बिचारा. तू सांग, हा तू सांग. हा,